आपण लास्ट टाइम 40 प्रश्नापर्यंत आलो होतो बरोबर. हा आपला नंतरचा 41वा क्वेश्चन काय म्हटलं पाहते. गावाच्या लोकसंख्येत एका वर्षी 5% वाढ होते तर त्याच्या पुढच्या वर्षी 5% घट होते. एकदा वाढ झाली एकदा घट झाली. वर्षाच्या अखेरीस जर लोकसंख्या 35,112 होती तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीस गावाची लोकसंख्या किती होती. काय म्हटलं आहे ही लोकसंख्या दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस आहे. नंतरची लोकसंख्या आपल्याला पूर्वीची लोकसंख्या काढायची. कधीची लोकसंख्या काढायची पूर्वीची. कसं काढता येईल बघा. जर आपल्याला पूर्वीची लोकसंख्या काढायची आहे तर या पद्धतीने पहा. पूर्वीची लोकसंख्या मला माहित नाही ठीक आहे. पहिल्या वर्षी 5% वाढ झाली म्हणजे 100 वर मी 5 वाढवले 5%. दुसऱ्या वर्षी 5% घट झाली. घट म्हणजे काय 100 मधून 5 कमी केले 95 ठेवले आणि लोकसंख्या किती झाली तेव्हा 35,112. आपल्याला कशाची रेट पाहिजे फक्त x ची रेट पाहिजे. कशाची रेट पाहिजे x ची. मग हा x मी असा ठेवलाय बरोबर 35,112 गुणिले काय होईल 100 गुणिले 100. आपण पक्षांतर करतोय हे दोन्ही आकडे वर नेले आणि 105 आणि 55 हे काही छेदामध्ये म्हणजे खाली 105 गुणिले किती 55. ओके चला कितीने भाग द्याल 5 ने देऊ. ठीक चला 5 ने देऊन पाहतो. इथे देऊ इथे जाणार नाही 5 ने इकडेच द्यावं लागेल. पहा पूर्ण 5 ने देऊन पाहतो. हां इथे 5 1 5 किती राहिले याच्यात 4 5 9 ठीक आहे. इथे 5 दुने 10 हा 1 0 इथे लिहा. ओके चला परत 5 ने देऊन पाहतो. हे बघा 5 गुणे 10 आणि 5 1 5 इथे 5 चौक 20. कळलं. आता एक लक्षात घ्या की याने आणि याने याला कुठेही भाग जात नाही. याचा अर्थ या संख्येने इथेच भाग द्यावा लागेल. हे लक्षात. चला 21 ने देऊ की 19 ने देऊ. 21 ने देऊ की 19 सांगा लवकर जातो का 19 1 19. हां इथे सांगा 19 दुने 38 जास्त होते ना मग 19 1 19 किती राहिले या ठिकाणी 16 बाकी. बिलकुल हे 16 मी लिहून घेतले. आता सांगा 19 किती सांगा लवकर. चला 19 1 19 आणि 19 8 19 8 100 किती 52 161 मधून 152 वजा करा 9 राहिले. ठीक आहे इथे ठेवतो मी 9. आता सांगा 19 चौक 19 चौक बरोबर आहे. 19 चौक 76 याच्यातले किती राहिले सांगा आता 15. 91 मधून 76 वजा करा किती राहिले 15. हे ठेवले मी 15. बघा 19 8 परत आला किती 152 हा पूर्ण कटला. कळलं रे. आता 21 ही पाडायचं तुम्हाला की 7 ने देता पहिले 7 ने द्या थोडं सोपं जाईल. 7 3 इथे सांगा. हां 7 गुणे 14 किती राहिले 4. हां 7 7 42 7 चौक कटला रे. 3 ने पण भाग जाईल 3 1 इथे सांगा. हां 3 8 24 2 बाकी 3 8 लक्षात काय काय राहिलं मला सांगा. हे किती 88 लिहिला. त्यानंतर हे पूर्ण 100 लिहिलं 100 लिहिला. त्यानंतर काय रे हे लक्षात x बरोबर किती बघा 4 8 32 3 बाकी 4 8 32 32 आणि 3 35 ही लिहिला मी. ठीक आहे किती शून्य. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आला पाहिजे रे 35,000 आहे. पर्याय क्रमांक किती कुठे विचारला क्वेश्चन PSI मेन्स 2020 चा. ओके चालेल कळत आहे ना. जायचं पुढे लिहिलं रे. लिहिलंय सर्वांनी.
काय म्हणते प्रश्न पहा. एका गावातील 800 लोकांपैकी 288 लोक चहा घेतात, 188 कॉफी घेतात व 324 दूध घेतात. एकूण लोकांपैकी 84 दूध व चहा घेतात, 80 कॉफी व दूध, 100 कॉफी व चहा हे दोन्ही पेय घेतात, 20 लोक तिन्ही पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या किती? ठीक आहे, थोडं लक्ष द्या. आता मला एक सांगा, पेय घेणारे हे किती, कोणते कोणते पेय आहे? चहा, लक्ष द्या, चहा आहे, कॉफी आहे आणि दूध. क्लिअर? काय काय? चहा, कॉफी, दूध. एक आकृतीच्या माध्यमातून समजून सांगा, थोडं लक्ष द्या. हा एक घेतला, हा 2 आणि हा 3 घेतला. ठीक आहे. पहिला सुरुवातीचा चहा दिला म्हणून आपण हा घेतोय चहा, त्यानंतर दिला तिने कॉफी, याला घेऊ आपण कॉफी, आणि तिसरा दिला आहे तो आपल्याला दूध, याला घेऊ आपण दूध. क्लिअर? ते काय काय म्हणते ते पाहूया. पहा, यांनी असं म्हटलंय तिन्ही पेय घेणारा किती आहे रे? हे बघा, 20 लोक तिन्ही पेय घेतात. म्हणजे अशी याच्यात आकृती पहा की तिन्ही याच्यात आली पाहिजे. म्हणजे कुठे? इथे. हे जे आहेत ना, हा भाग जो आहे हा याही आकृतीत आला, याही आकृतीत आला, याही आकृतीत आला. आलं? याचा अर्थ काय? 20 असे लोक आहे की चहा, कॉफी, दूध सर्वच घेतात. क्लिअर? आता सुरुवातीपासून जाऊया. 800 लोक एकूण आहे, ते नंतर 288 लोक चहा घेतात. किती? 200. फक्त चहा. आता फक्त चहा असं म्हटलं नाही त्यांनी, आपल्याला सर्वांची टोटल असे 288 करावं लागेल. पण 2 पेय घेणारे किती लोक आहेत? 2 पेय. जसं 188 कॉफी घेतात, 324 दूध घेतात. एकूण लोकांपैकी 84 दूध व चहा घेतात. हे महत्वाचं आहे. आलं लक्षात? काय म्हटलंय? 84 दूध व चहा. हे बघा, चहा आणि दूध हे किती घेतात? 84. तू मला एक सांग, त्याच्यापैकी 20 तर गेले, 84 पैकी किती राहिले? क्लिअर? अरे मला सांगा, याच्यात जे 20 आहे हे चहा पण घेतात आणि दूध पण घेतात आहे, घेतातच ना? हे लक्षात. मग ते 20 आणि हे 64, एकूण किती झाले? क्लिअर? चल पुढे. त्यानंतर कॉफी, 80 कॉफी व दूध घेतात. कॉफी आणि दूध वाले किती आहे? 80 आहे. 80 पैकी 20 गेले, 60. क्लिअर? आता त्याच्यानंतर 100 कॉफी व चहा घेतात. कॉफी आणि चहा 100 घेतात, 100 पैकी 20 गेले, राहिले किती? क्लिअर? आता हे झालं. त्याच्यानंतर आता सिंगल याच्यावर येऊ आपण. आता मला एक सांगा, 288 लोक चहा घेतात. किती? 288. मग या सर्व संख्यांची टोटल 288 झाली पाहिजे की नाही? अरे हो की नाही? मग आता एक काम करूया आपण, यांची टोटल करतोय मी. पहा, 80 काय घेणार आहे? काय घेणार आहे? काय घेणार आहे? फक्त चहा घेणार आहे. आता आपण काय घेणार आहे पाहत आहे? चहा घेणार आहे पाहत आहे. मग सर्वांची पहिले टोटल करा. किती टोटल? आपण चहा वाल्यांची पहिली टोटल करू. चहा सांगणार आहे 80, 20 आणि किती झाले? हे झाले 164. हे कशातून वजा करा? 288 मधनं वजा करा. किती राहिले? किती राहिले पहा. हा, 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. 100 किती? 124 आकडा या ठिकाणी येईल. कळलं का? आता सेकंड 188 दुसरा दिलाय त्यांनी पहा. 188 कॉफी घेतात. यांची टोटल पहा अशीच निघते. हे किती? 100 आणि 60, 160. म्हणजे 188 मधून 160 गेले, राहिले किती? 28 राहिले फक्त. क्लिअर? काय म्हटलं मी तुम्हाला? 188 मधून 160 गेले, किती राहिले? 28. 28 हे फक्त कॉफी घेणारे आहेत. हे लक्षात. तिसरा पॉइंट 324. आता 324 साठी काय करू? यात सर्वांची टोटल बघा, 60 आणि 20 80. 80 आणि 64 144. 144 कशातून वजा करू? 324 वजा 100. सांगा रे किती राहते? हा 0. 32 मधून 14 गेले किंवा 12 मधून 4 गेले, 8 राहिले. हा एक किती राहिलं? 180 की 280? लक्षात लिहू ते 180. आता हे जे आहे ना,
हे सर्व प्रकार आपण काढून घेतले. काय केलं माहिती आहे का, हे 20 तिन्ही पेय पिते, हे 80 2, हे 60 2, हे 64 2, आणि हे जे 124 फक्त चहा पिणार आहे, 28 फक्त कॉफी पिणार आहे, आणि 180 फक्त. आता मला एक सांगा, हे पेय पिणारेच आहे ना, यांची काय करायची टोटल. यांनी काय म्हटलंय शेवटी बघा, तर एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या किती. एकही पेय घेणारे नाही पाहिजे आपल्याला, हे तर पेय घेणारे आहेत, मग यांची सर्वांची काय करायला लागेल तुम्हाला टोटल. याला लक्षात. आता करूया आपण टोटल. पहा, लक्ष द्या, बरोबर व्यवस्थित सांगा. किती किती झाले होते. 124 लिहितो. हा परत चला, बाहेरचा 28, हा 180 लिहिलं. हा किती आपल्याला हे 332 ना आपल्याला पूर्ण काढायचे आहे, पूर्ण टोटल. टोटल अजून हा हे झाले पहा, 124 28 180 80 60 64, 80 अधिक 60 अधिक 64, एक आकडा राहिला सांगा मधातला 20. हे राहिले किती 20. लक्षात येते इकडे 20. हा अशी लिहितोय, प्लस काय 20. यांची काय करायची आपल्याला टोटल. करता येईल का टोटल. सांगा किती टोटल झाले. आकडा सांगा लवकर टोटलचा, अचूक सांगा तेही. सांगाल. लवकर लवकर ना. 500 किती. बाकीच्याने सांगितलं का, आपण सांगायचं का. 500 नक्की. चला पहा, लक्ष द्या. यांची जे टोटल आहे ते किती येईल. 500 किती रे. हे झाली 556. मग आता मला एक सांगा, एकूण कॅन्डिडेट किती होते. किती 800. 800 मधून हा आकडा मायनस करा. म्हणून 800 वजा 500 किती रे. 56 बरोबर किती. दोनशे आहे का पर्यायामध्ये. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय तुमचं 244. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक किती आहे. किती रे 4. समजत आहे. याने शेवटी प्रश्न काय, तर एकही पेय न पिणारे. एकही नाही, हे 3 पेते, हे 2 पेते, हे 1 पेते. आपल्याला ते कोणतेच नाही पाहिजे. येत्या लक्षात. चला व्यवस्थित लिहून घ्या. कळत आहे ना. आकृती समजली रे ते. ठीक आहे रे. जायचं पुढे. लिहिलंय का. चौकार 3 चौकार व 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पडून काढलेल्या धावांची टक्केवारी किती. म्हणजे त्या गेम मध्ये, त्या खेळामध्ये 3 चौकार केले आणि 8 षटकार केले. एकूण धावा आहे त्यांच्या काय. एकूण धावा त्यांनी किती काढल्या 110. लक्षात. मग पळून काढणाऱ्या किती म्हणजे काय. इथे लिहितोय मी एकूण. काय लिहू आपण. एकूण धावा आहेत 110. ओके. त्यात मला एक सांगा, चौकारचे किती. 3 चौकार आहे 4. ठीक आहे. आणि षटकार किती आहे. षटकार किती 8. किती 6 गुंत. हे लक्षात. चला काय होईल सांगा. एकूण 110 चे राहू द्या. हे किती 3 चौक 12, 8 सक 48. हे एकूण किती धावा आहेत. 60 धावा त्यांनी बाउंड्रीच्या काढल्या. सीमारेषे पार म्हणतो ना आपण, ते बाउंड्रीच्या किती काढल्या आपण 60 काढल्या. किती पैकी. मग त्यांनी पळून किती काढल्या. पळून तर 110 वजा 60 बरोबर त्यांनी पळून काढल्या 50. आता त्यांना पळून काढलेल्या धावांची टक्केवारी विचारली. काय विचारले आपल्याला टक्केवारी. तर हे 50 अंशामध्ये ठेवले मी. छेदामध्ये एकूण धावा 110 गुणिले काय
बघा 0 0 काय राहिलं रे 11 ने इथे भाग जात नाही म्हणजे हे किती 100 गुणिले 5 म्हणजे किती झाले 500 छेदामध्ये 11 असा पर्याय का बघा आहे का असा पर्याय नाही. चला मग कसं काढता येईल त्याला हा किती नंबर 500 छेदामध्ये 11 आपल्याला बनलेला पर्याय पाहायचा आहे. यांचा गुणाकार करा आणि 5 त्यात मिळवा. करा किती गुणाकार होतो पहा सोडून पहा 11 5 55 किती बाकी 5 11 चोक 44 आणि 5 49 मध्ये हे 5 मिळवा आणि छेदामध्ये 11 लिहून घ्या. म्हणजे किती झाले आता सांगा बरं हे 500 भागेला किती 11 हा व्यवहार्य अपूर्णांकात आहे. हा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे. येत्या लक्षात म्हणजे हा आणि तो सेम आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती आहेत हा 2 येत्या का लक्षात हे इथे सोडून दाखवलं आहे मी तुम्हाला हे लक्षात चला लिहून ठीक आहे रे जायचं पुढे लिहिलं सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत आणि त्यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळविले. किती 75% वर गुण मिळविले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळविले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. काय म्हटलंय मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता मला एक सांगा सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहे याचा अर्थ एकूण किती स्टुडंट आहे एकूण विद्यार्थी काय एकूण विद्यार्थी आपले किती x 5x. आता 5 पैकी त्यांनी काय म्हटलंय त्या गटात किती आहे सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 5/3 मुली आहेत म्हणजे 5 पैकी 3 ह्या काय मग मला एक सांगा याच्यापैकी जर 3 ह्या मुली असेल तर 2 हे काय असेल या आहे मुली आणि हे आहेत मुले. क्लियर कळत आहे का रे. आता काय म्हणतात पा की जर आणि त्यातील 1/3 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले. कोणी मुलींनी हे मुली आहे तर या मुलींपैकी म्हणजे 3x मुलींपैकी 1/3 मुलींनी 1/3 म्हणजे काय 3 कटला फक्त 1 गुणिले x म्हणजे x म्हणजे 1 एका मुलीने काय केलाय x म्हणजे एका मुलीने काय केलाय 75% वर इंग्रजीमध्ये गुण मिळवले. म्हणजे हेच म्हणजे काय तर 75% जास्त वाले वर वाले. आलं लक्षात कळत आहे का 75% वर वाले त्यानेच म्हटलं पहा 1/3 मुलींनी मी काढलं 1/3 मुली म्हणजे x. आता इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले म्हणजेच काय 75% वर म्हणजेच काय हे 15 याचाच अर्थ काय x म्हणजेच 15. आलं का लक्षात हा x काढला ना x म्हणजेच 75% वर इंग्रजीमध्ये गुण मिळवणारे आणि त्यांनीच म्हटलंय 15% म्हणजेच काय 15 गुण म्हणजे x म्हणजेच काय. आता 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मुली नसलेल्या म्हणजे मुलं रे मुली नसलेल्या म्हणजे कोण मुलं. मुलं किती होते 2x. मग आता x बरोबर 15 म्हणजे 1x बरोबर 15 तर 2x बरोबर 30. आलं लक्षात तुमच्या इथे साहजिक असं लिहिता येते 1 बरोबर 15 तर 2 बरोबर किती 30 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 30. हे लक्षात पर्याय क्रमांक किती कळत आहे. ठीक आहे एसओ मेन्सला विचारायला क्वेश्चन आहेत का ठीक आहे.
एका क्रीडा मंडळात एकूण 240 खेळाडू आहेत, त्यापैकी 15% व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट हे तिन्ही खेळ खेळतात. आता आकृतीवरून जो यालाय पण आपण खेळू शकतात. या खेळांपैकी कोणतेही 2 आणि फक्त 2 खेळ खेळणारे खेळाडू यात आहेत व त्यांची संख्या 60 आहे. फक्त व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 80 आहे. फक्त बास्केटबॉल खेळतात किंवा फक्त क्रिकेटच खेळतात अशा एकूण खेळाडूंची संख्या किती? एसओ मेन्स 2020 चा प्रश्न आहे. थोडं लक्ष द्या व्यवस्थित. पाहूया आपण. पहा इथे खेळ किती आहे एकूण? किती खेळ आहे एकूण? 3 खेळ आहेत. किती खेळ आहेत? 3. आता बघा हा कुठला रे? 3. ठीक आहे. पहिला काय? व्हॉलीबॉल. हा दुसरा काय असेल? दुसरा खेळ खेळणारा काय रे? बास्केटबॉल. तिसरा खेळ खेळणारा क्रिकेट. आता समोरची ओळ वाचा. काय म्हणते? त्यापैकी 15% व्हॉलीबॉल. किती पैकी? त्यापैकी. त्यापैकी म्हणजे किती एकूण खेळाडू? हे 240 चे किती टक्के? 15%. आणि काय कराल सांगा? 0 0 5 2 10 5 3 बेक बेक 2 ने जर 12 24 ला भागलं किती राहते? 12 3 36 काय आपले 15% हे तिन्ही खेळ खेळणारे आहेत. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेट. मग तिन्ही खेळ खेळणारे कुठे? इथे. काय करू? 36. ओके. समोरची ओळ काय म्हणतात? या खेळांपैकी कोणतेही 2, कोणतेही 2 म्हणजे हे आणि हे, कोणतेही 2 आणि फक्त 2 खेळ खेळणारे खेळाडू यात आहेत व त्यांची संख्या 60 आहे. म्हणजे यांची तिघांची बेरीज किती आहे? 60. कळत आहे का? आता आपण एका ठिकाणी लिहून घेऊ इथे. ठीक आहे. म्हणजे हा पण त्याच्यातच आला आणि हा सुद्धा त्याच्यातच आला. त्या तिन्हींची बेरीज किती आहे? 60. आता समोर काय म्हटलंय तुम्ही? व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 80 आहे. पण व्हॉलीबॉल साठी काय म्हटलंय माहितीये का? पहा फक्त. काय म्हटलंय? फक्त म्हणजे त्याला स्पेशल असते, देऊन द्यावं लागते त्याला. किती आहे? 80. व्हॉलीबॉल खेळणारे 80. आलं लक्षात? फायनल उत्तर काय विचारलं त्यांनी? पहा फक्त बास्केटबॉल म्हणजे हा आणि किंवा फक्त क्रिकेट म्हणजे हा, अशा एकूण म्हणजे काय? त्या दोघांची काय करावं लागेल तुम्हाला? बेरीज. येत्या लक्षात? मग खेळाडूंची संख्या किती? बेरीज करून उत्तर सांगायचं. म्हणजे कसं? आता मला एक सांगा, हे सर्व जे काय खेळ खेळणारे किती झाले? मग बरोबर किती बरोबर सांगा? 80 प्लस 60 आणि प्लस 36 हे किती होतात रे? किती? हे होतात 176. आता उर्वरित म्हणजे हे 2 खेळ खेळणारे. उर्वरित म्हणजे काय? एकूण किती आहे? म्हणून आपण असं करू की 240 वजा 176 बरोबर किती येईल उत्तर? 64. हे जे 64 आहे कोण आहे? कोण आहे? बास्केटबॉल. फक्त बास्केटबॉल खेळणारे आणि फक्त क्रिकेट खेळणारे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 64 असायला पाहिजे. ओके. ठीक आहे. 64 कोणाची रेट आहे? बास्केटबॉल खेळणारे आणि क्रिकेट खेळणारे. ठीक आहे. चला लिहून घ्या. जायचं रे पुढे. एका विमानात 500 प्रवासी होते, त्यापैकी 25% पुरुष व 20% मुले होती. तर स्त्री प्रवाशांची संख्या. आता त्या प्रवाशांमध्ये पुरुष, मुले आणि स्त्री होत्या असं गृहीत आहे. काय काय रे? पुरुष, मुले आणि स्त्री. पण त्यांनी स्त्रिया दिल्या नाही, ते आपल्याला काढून घ्यायचे. मग मला एक सांगा, एकूण किती आहे एकूण प्रवासी? एकूण प्रवासी आहेत 500. क्लिअर? आता याच्यापैकी मला एक सांगा, मुले आणि पुरुष प्लस मुले हे किती आहे? 45 प्लस 20%. एकूण टक्केवारी किती? 65. मग स्त्रिया किती आहे? स्त्रिया तर काय करावं लागेल? 100 वजा 65. म्हणजे 100 मधून मी वजा करतोय 65. किती राहिले रे? 35 हे काय असायला पाहिजे? स्त्रिया. आलं लक्षात? मग 35% आपल्याला काढायचे. आता ते कसे 35% काढू? 500 चे. म्हणून 500 चे 35%. 1 2 1 2 कटला. काय राहिलं? 5 5 25 2 बाकी.
5 त्रिक 15, 16 17 आहे का बघा 175. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती? टॅक्स असिस्टंट मेन्स 2021 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला लिहून घ्या. ठीक आहे रे, जायचं पुढे. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतातील आहेत व 50% मुली आहेत. काय म्हणते? वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतातील आहेत. मग 40% भारतातील, तर विदेशातील किती? 60%. कळत आहे ना? हा, 50% मुली आहेत. जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? चला पाहूया काय म्हणतात. मला एक सांगा, एका वर्गातील विद्यार्थ्यांपैकी समजा 40%, एकूण किती आहेत? 100%. एकूण किती? 100%. या 100% पैकी भारतीय किती आहे? मला एक सांगा, याला मी भारतीय लिहितोय. काय लिहितोय? भारतीय. भारतीय किती आहे? 40%. ओके. मग विदेशी किती? परप्रांतीय. विदेशी आहे म्हणून. विदेशी. विदेशी किती म्हणता येईल? 60%. क्लिअर? याच्यावर हे तर लक्षात आलं ना? कशावरून लक्षात आलं? याच्यावर 40% भारतीय आहे तर विदेशी किती आहे? 60%. पुढे 50% मुली आहेत. भारतातील आहेत व 50% मुली आहेत. कोणते? 50% काय? कशाचे 50% मुली आहेत? कशाचे 50% मुली आहेत? आता भारतीय जे आहे ना, हे भारतीय याच्यातले किती आहेत? समोर वाचा अजून काय म्हणते. 50% मुली आहेत. जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, किती? मग काय करूया आता? आता हे भारतीय आहे ना, हे काय? भारतीय आहे. मग याची मी 25% काढतोय. या 40 से मी काढून घेतोय किती टक्के? हे किती निघते पहा. किती निघाले? 0. 25 एक 25, 25 चोक 100, 4 एक 4, 4 एक म्हणजे किती निघाले? मग मला एक सांगा, याच्यातल्या जर मुली 10 असेल तर मुलं किती असेल? हे झाल्या मुली आणि हे झाले मुले. क्लिअर? आता मला एक सांगा, याच्यापैकी तुम्ही 50% पाहिजे आपल्याला. किती टक्के? 50%. 50% जर हे 10 असेल, मुली 10 असेल तर मुलं किती? इकडे यांच्याकडे मुली किती असेल? यांच्याकडे किती असेल? मग यांच्याकडे मुली किती असेल रे? 40 मुली असेल. किती मुली असेल? मग यांच्याकडे जर, आपल्याकडे जर 30 असेल मुले तर त्यांच्याकडे किती असेल? 20 काय असेल? मुले असेल. हे झालं आता फायनल. आता बघा काय म्हटलं तरी पहा. तर भारतातील आहे व 50% मुली आहेत. आहे ना 50% मुली? पहा मुली 40 आणि 10 50 झाले मुले. आलं का लक्षात तुमच्या? त्यांनी भारताकडेच म्हटलं का? असं म्हटलं नाही. एकूण पाहिजे आपल्याला. एकूण किती? मला सांगा. मुली जर 50% असेल तर मुलं 50% ना रे. मग यांची टोटल पहा. मुले हे मुली पहा 10 आणि 40 50 आणि 30 आणि 20 झाले 50%. येतं लक्षात तुमच्या? आता काय म्हणते ते? तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहे? भारतीय नसलेले मुलगे किती आहे? भारतीय नाही म्हणजे विदेशी ना. लक्षात? म्हणजे हे 20 तर मी इथे लिहून घेतोय, पण किती पैकी? 100 पैकी. गुन्ह्याला काय? 100. सांगा टक्केवारी म्हटलं पाहते मी. तर किती टक्के? ठीक आहे. मग 100 कटले किती राहिले? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 20%. पर्याय क्रमांक किती? 4. क्लिअर? समजलं की नाही? नाही समजलं तर काय करायचं? दिलाय
जायचं रे पुढे. लिहिलंय सर्वांनी? दहा किलोग्राम साखरेची किंमत ₹400 आहे. त्यावर 25% साखर फुकट मिळाल्यास साखरेची किंमत प्रति किलोग्राम किती होईल? क्लर्क मेन्स 2021 चा प्रश्न आहे. फुकट म्हणजे एक्स्ट्रा देण्यात आलं. आता मला एक सांगा, 400 रुपये किंमत आहे. आपल्याला 400 मध्ये 10 किलो, हे बघा 400 रुपये दिल्यानंतर किती किलो येणार आहे साखर आपल्याला? पण दुकानदार काय करताय, तुम्ही एकाच वेळेस 10 किलो घेतल्यामुळं आपल्याला 25% साखर हे फुकट देत आहे. किती टक्के साखर? मग हे 10 किलोवर 25% तुम्हाला काढायचे. हे किती होते पहा, 0 कटला, 1 घरा अगोदर पॉईंट म्हणजे किती होते? 2.5 kg, म्हणजे 2.5 किलो साखर तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे. मग या ठिकाणी 10च्या ऐवजी तुम्हाला किती मिळणार आहे? 2.5 किलो. हे लक्षात. हे 400 मी लिहून घेतले, याच्यात फरक पडणार नाही. याच्यात फरक पडेल. किती झालं तुमचं? 12 किलो 500 ग्रॅम. बस याने याला जर भागलं तर प्रति किलोग्रामची किंमत तुम्हाला मिळेल. मग याला कसं भागायचं सांगा? एक पॉइंट मला काढायचा, 1 वाढू का रे वर? म्हणजे किती झाले? हे 4000 झाले. आणि इथे किती झाले? 125. कितीने भाग देऊ? 25 ने देता येते, 5 ने देता येते, 5 ने द्या. 5 8 इथे 5 दुने 10, 2 झाले. 5 5 कटला पूर्ण. परत 5 ने तो 5 5 25. 5 1 5 किती राहिले? 3 आणि 5 6 30. म्हणजे हा 0 इथे कटला. ओके. आता परत हा 0 मी इथे दिला समजा, तर 160 राहिले. म्हणजे राहिला काय? 160 ला आपल्याला 5 ने भागायचं फायनल उत्तर काढण्यासाठी. 5 त्रिक 15 किती राहिला? 1 आणि 5 गुणे किती उत्तर येईल? म्हणजे साखरेची किंमत प्रति किलोग्राम किती होईल? तर 32 रुपये होईल. पर्याय क्रमांक किती? 3. चालेल. तो फुकट शब्द आपण नाही लिहिला बरं, ते आयोगने दिला आहे. ठीक आहे. फ्री म्हणतो ना आपण, फ्री म्हणणे काय, फुकट म्हणणे काय, नाही काय? ठीक आहे. दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मध्ये अवैध ठरले. किती? 135 मध्ये अवैध ठरले. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मत मिळाली आणि ते किती 40,000 मतांनी विजय झाला, तर एकूण किती मतदान झाले? मग मला एक सांगा, एकूण मतदान किती असते आपलं? 100%. त्याच्यापैकी 70% कोणाला मिळाले? विजय उमेदवाराला मिळाले. मग पराजयवाल्याला किती मिळाले? पराजय जो झाला त्याला किती मिळाले? या दोघांमध्ये किती पर्सेंटचा फरक आहे? 40चा. कळत आहे का? हे 40 म्हणजेच ते 40,000. काय लक्षात आलं का? ते 40 म्हणजेच काय ते? मग आपण असं लिहू शकतो की 40 बरोबर किती हजार? 40,000. तर 100% बरोबर किती हजार? कळत आहे? यांचा काय करू आपण? तिरपा गुणाकार. सांगा 100 गुणेला किती हजार? 40,000. छेदामध्ये किती रे? 40. बघा हे 40 मी कट केले. 1 गुणेला 1 म्हणजे इथे लिहिला मी 1. 0 सांगा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख झाले. पर्यामध्ये 1 लाख दिसत आहे, पण उत्तर ते नाहीये. अवैध मत ठरली ना, ते अवैध आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. मग आपल्या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असेल? लक्ष द्या. आपल्या प्रश्नाचं फायनल उत्तर काय? तर 1 लाख तर हे लिहून घेऊ आपण आणि याच्यामध्ये प्लस काय करू? म्हणजे उत्तर काय लिहाल रे? पहा बरं, असा पर्याय का? पर्याय क्रमांक ठीक आहे. कारण त्यांनी काय म्हटलंय, तर एकूण किती मतदान झाले? एकूण किती मतदान झालं होतं? एवढं झालं. त्याच्यापैकी आयोगानं जे काही कमिटी आहे त्यांनी काय केलं? 135 अवैध ठरवून टाकली. येत्या लक्षात? चालेल. पण ते 135 सोडता येत नाही. त्यांनी मतदान केलं होतं. लिहून घ्या.
लिहिलं रे, जायचं पुढे, लिहा लवकर लवकर. ठीक आहे. महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी पाहिजे, विज्ञान झालं ना ते विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरत आहेत तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा. पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा. मला एक सांगा, महाविद्यालयातील कला पदवीधरांचे आता गुणोत्तर किती दिलाय? कला आणि काय रे, विज्ञान. ओके, लक्ष द्या थोडं, नंतर लिहून घ्या, पहिले समजून घ्या. गुणोत्तर किती आहे? 3:2. मी 3 ला 100 ने गुणतो आणि 2 लाही 100 ने गुणतो, कारण त्यांचे पर्सेंटेज काढतो म्हटलं तर पाणी मध्ये, पण मी 100 ने दोघांनाही गुणून घेतलं. आता काय आहे, जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर, याचे मी काढतो किती टक्के? किती टक्के? 20%. बघा 0 0 0 0, 30 दुने 60, हे निघाले 60. आता याचे किती काढू? 200 चे किती रे? 25%. याचे काढतो मी 25, 0 0 0 0, 25 दुने. क्लिअर? हा, पदवीधर विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले. हे लोक काय झाले? पुढील शिक्षणासाठी पात्र झाले. तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी काढा. पात्र नसलेल्यांची टक्केवारी काढा. मग मला एक सांगा, सरळ आपल्याला इथे करता आलं असतं, 20 च्या ऐवजी 80 लिहिता आलं असतं आणि 25 च्या ऐवजी डायरेक्ट अपात्र निघाले असते. पण हे पात्र निघाले काही हरकत नाही ना. पात्र किती निघाले? पात्र किती निघाले? 110. किती पैकी? 110. येत्या का लक्षात? आता मला एक सांगा, 500 पैकी आपण काय काढत आहे? पात्र काढत आहे. पात्र, अपात्र नंतर शोधू. ठीक आहे. मला एक सांगा, हे एकूण झाले 110. किती पैकी 110? 300 आणि 200. 500 पैकी 110. हे पर्सेंटेज किती? हे कोणते निघत आहे? पात्र निघत आहे. क्लिअर? सांगा इथे काय होईल? हा, 0 0 0 0 कटला. या 5 ने याला भागायचं आहे मला. हा, बरोबर. 5 दुने 10, 1 राहिला. 5 दुने 10. किती टक्के पात्र आहे? मग आपल्याला अपात्र शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? अपात्र. अपात्र बरोबर 100 वजा 22 बरोबर किती रे? 78. हे अपात्र मिळते. पर्याय क्रमांक 4. क्लिअर? तुम्ही अपात्राने जाऊ शकता, अडचण नाहीये. आपण पात्र काढून घेतलंय पहिले. चला लिहून घ्या. कुठे विचारला क्वेश्चन? सोमेश 2021 लिहून घ्या.